तहसील कार्यालयाच्या समोर एजंटचा सुळसुळाट झालेला आहे। आज बार्शीच्या तहसील कार्यालयासमोर हो का ही विधवा भगिनी आहे, या इकडे ताई, ही विधवा भगिनी आहे। त्या दिवशी यांनी मला फोनवर कॉन्टॅक्ट केला। कॉन्टॅक्ट केल्यानंतर मी एक बाबा दिव्यांग बांधव आहे, फॉर्म भरून देईल म्हणून मी यांच्याकडे फॉर्म भरायला प्रकरण जमा केलं। त्या दिवशी यांना म्हटलं होतं की 1 रुपया बरोबर द्यायचं नाही, म्हटलं होतं की नाही। हा, तर त्या दिवशी काही फॉर्म भरायला आणि करायला आज दिव्यांग विधवा निराधाराच्या पेन्शनला पैसे किती लागतात, त्यामुळे दिव्यांग विधवा निराधाराला इथं तहसीलच्या बाजूने खेटे घालायला लागतात। यांच्यासारखे एजंट लोक फॉर्म भरायला 500 असतील। आता सर्कलची सही, तलाट्याचा उत्पन्नाचा दाखला त्यांनी कच्चा भरून घेतलाय, फक्त ह्याचं ऑनलाईन करायचंय आणि सर्कलची सही घ्यायची आहे। तर सर्कलच्या सहीला म्हणून आणि उत्पन्नाचा दाखला अपडेट करायचंय म्हणून ह्या मुसळ्यांनी जेणेकरून इथं बाहेर एजंटचं काम करतात, फॉर्म भरून द्यायचं काम करतात। मान्य आहे ही दिव्यांग आहेत, परंतु यांना मी 10 वेळा सगळ्या लोकांना सांगितलंय की दिव्यांग विधवा निराधारांची पिळवणूक करू नका, जेणेकरून शासन निर्णयाप्रमाणे जी काय असतील फीच्या, तुमचा फॉर्म भरायचा असेल 50-60 रुपये असतील, उत्पन्नाचा दाखला काय अपडेट करायचा असेल अशा पद्धतीने घ्या म्हणून मी 10 वेळा सांगितलंय। पण आज ह्या ताईनं आज मला फोन केला आणि म्हटली ताई असं प्रकरण मी मुसळे भाऊकडे दिलंय आणि सर्कलची सही घेऊन उत्पन्नाचं प्रकरण दाखल करायला मी यांना 500 रुपये दिलेत आणि जर सगळं प्रकरण वट करायचं असेल तर 3000 रुपयाची मागणी या मुसळ्यांनी केलेली आहे। मग ह्यांनी मला दाखवून द्यायचंय की संजय गांधी निराधार विधवा निराधाराच्या प्रकरणाला 3000 रुपये लागतात का, आणि ही 500ची नोट आता दिली ताई, तुम्ही दिली ही पैसे तुम्ही नक्की याला दिले तर कशाला म्हणून दिले ते मी त्यांना सांगा। आणि प्रकरण पूर्ण करायला किती काही खर्च लागेल म्हणून सांगितलंय 3000 रुपये। मग तुम्ही मला सांगा 3000 रुपये लागतात कशाला सांगा। जर तुमचं पोट भरत असेल 100-200 तुमची पोट भरत असतील तर तुम्ही एका महिलाकडनं 3,000 रुपये प्रकरणाला घेता लागतात का मला तहसीलदार साहेबांना सांगणार। तहसीलदार साहेब कुठे आहे माझा फोन, मी तहसीलदार साहेबांना आता बोलवून घेते इथं। घ्या तुम्ही अपंग, जर कोण करून देत असेल प्रकरण घ्या, फॉर्म भरायला किती लागेल 550 रुपये, ऑनलाईन करायला प्रोसेस किती आहे, मग एवढं कमी पैशामध्ये होत असताना म्हणून जर वंचित विधवा निराधार पीडित ज्या महिला आहेत, जे लाभार्थी आहेत संजय गांधी निराधार श्रावणबाळ योजनेचे, फक्त ह्या लोकांमुळे असल्या एजंटमुळे त्यांना प्रकरण होत नाहीत। काही महिलांनी गळ्यातली मंगळसूत्री विकून, काही लोकांनी घाण भांडे ठेवून पैसे घेऊन या लोकांना एजंट लोकांना 3-5 हजार रुपये देतात। मग या असं कशासाठी? जर असं तर असल्या लोकांवर कारवाई करायची। आज जरी माझा दिव्यांग असेल तर मी माझ्या दिव्यांगाला सोय करणार नाही। एक वेळा ही माणूस त्याला जागा कोणी देत नव्हतं, सगळ्यांना मी म्हटलं की बाबा एक माझा दिव्यांग बांधवायचं गल इतर बसू द्या, मग त्याचा जर हा माणूस गैरफायदा घेत असेल। आज मी त्या दिवशी सांगितलं होतं सर ही फॉर्म भरायला मी स्वतः आणून दिला, ही विधवा ताई आहे, ही मिस्टर नाहीत, आई बापाकडे राहते, भयांचा फॉर्म भरून द्या। आज एखाद्या महिलेचं प्रकरण ह्याला फॉर्म भरून द्यायला काय हरकत नव्हती, पण ह्यांनी 4 हेलपाटे घातले। ताई तुम्ही किती हेलपाटे घातले? 4-5 हेलपाटे घातले, थांबा 4-5 हेलपाटे घातले आणि त्याच्यावर आज माझा हेलपाटे मला सोयाबीन काढायचंय, घरी लेकर आहेत म्हणून त्यांनी सांगितलं आणि ह्यांना म्हटलं बाबा प्रकरणाचं तर मग आज एवढं उत्पन्नाचा दाखला ऑनलाईन करून घ्यायला सर्कलच्या सहीला, आणि हे स्वतः माणूस काय म्हणताय सर्कलला आम्हाला पैसे द्यावे लागतात। ह्यांनी मला सांगावं लागेल कोणत्या सर्कलला, कुठल्या सरकार तुमच्याकडे पैसे घेतात मला सांगा, का सांगा की पत्रकार बघायला विचारा कोणत्या सरकार तुमच्याकडे पैसे घेते, कोणत्या सरकार पैसे घेत आहे? तुम्ही म्हणले मला सरकार पैसे घेत आहे, कोणत्या सरकार पैसे घेत आहे? लाज वाटली पाहिजे लोकांच्या जीवावर। इथं खाली जागेवर बसून टेबल खुर्ची मांडून बसता, इळभर काम करणारी नेट मारणारी बसते, तुम्ही इथं एकाला 3,000 रुपये प्रकरणाला पैसे घेता कशासाठी? सांगा कोण सरकार पैसे घेते? माझा फोन द्यावं, तहसीलदार साहेबाला बोलवते मी, खाली द्या फोन। तुम्ही इथं लोकांची फसवणूक करताय काय? अरे पोटापुरतं मिळालं तेवढं बघा की, काम होत नाही, 400-500 रुपये लय झाला दिवसात तुम्हाला, तुम्ही लोकांची फसवणूक करताय काय? असली एजंटगिरी 3,000 रुपये कशाला लागतात हो तुम्हाला? 3,000 रुपये लागतात म्हणा, 3,000 कुठं खर्च होतोय मला सांगून दाखवून द्यावं लागेल। 3,000 रुपये बिचारी कष्ट करून खाती, 2 लेकराची आई, नवरा नाही बिचारीला, रुपयाला मोठा बाय लोकांचे पैसे काढू येऊन तुमच्या मड्यावर, तुमच्या लेकर बाळाच्या घासता मड्यावर
अरे राहायचं नाही आम्ही म्हणलेलं नाही. म्हणलेलं नाही म्हणजे ह्यानं पैसे मागितले नाही का? दाब द्यायचं नाही, दाब द्यायचं नाही. ताई ही पैसे काय दाब मी दाब दिला काय? ताई ह्यांनी पैसे कशासाठी मागितलं? ही अधिकारी वगैरे पैसे घेतात का? अधिकारी सर्कलचं नाव सांगाले. सर्कल अधिकारी पण तेवढे म्हणजे यात सामील आहेत. अधिकारी पण पैसे दाखवून द्या. अधिकारी घेतात ना. अधिकारी ह्यांनी म्हणले की सर्कलला सही घ्यायला पैसे द्यावे लागतात ना. असू द्या की मग सांगून द्या. पैसे करतो का? हा सांगा की सांगा. सर नमस्कार. काय म्हणते मग सांग ना मॅडमला. आपल्या तहसील कार्यालयाच्या बाहेर सांगायचं कोणी एक मुसळे म्हणून आहे दिव्यांगात. तिथं एक विधवा ताई कुठली ताई आहे? खांडवीची ताई आहे. तर ह्याच्या आधी 8 दिवसापूर्वी एक वेळा मी तुम्हाला फोन केला होता बघा. एक वेळा मी तुम्हाला फोन केले होते 2-4 दिवसापूर्वी आले म्हणून. तेव्हा ही ताईनं मला बघून म्हटली की तुम्ही एक प्रकरण करता संजय गांधीचं काय आम्हाला माहिती का? मी म्हणलं ताई मी करते पण माणूस फॉर्म भरायला दाखवते. मग मी मुसळे आहेत का इथले बाहेरचे त्यांच्याकडे हे प्रकरण दिलं आणि त्यांना म्हटलं पैसे काय घेऊ नका ह्या ताईचा फॉर्म भरून द्या. हे मुसळे एक बाहेर एजंटच म्हणायचं. आता ह्याला एजंटच म्हणावं लागेल बाया साहेब. तर त्यांनी काय केलं त्यांच्याकडे मी प्रकरण दिलं आणि त्या ताईंना म्हटलं ही मुसळे भाऊंकडनं फॉर्म भरला की मला द्या बाकीचं काय असेल ते मी बघून घेते. मग या 2 दिवसापूर्वी वियर जरा घातल्या तेव्हा काय तर फॉर्म भरायला नव्हता. मग त्या आज आल्यानंतर त्या मुसळेला म्हटल्या की घरी 2 लेकरं आहे सोयाबीनचं राडा चालू आहे एवढं. तर ती म्हणले सर्कलची सही घ्यायला आणि उत्पन्नाचं सबमिट करायला मला 500 रुपये द्या. मग ही बिचारी